नमस्कार, मी मृणाल. मृणमॅटिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय तुमच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या आरोग्याशी जास्त संबंधित आहे. आपण सगळेच उन्हात जाताना न विसरता सनस्क्रीन लावतो. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का, की ज्या बाटलीवर हजारो रुपये खर्च करतोय, ती खरंच आपल्याला सूर्याच्या घातक किरणांपासून वाचवतेय का? की उलट आपल्याच शरीरावर विष कालवतीये. आपण सनस्क्रीनच्या ॲड्सच्या मागचं काहीतरी असं सत्य, ट्रूथ जाणून घेणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्ही सनस्क्रीन विकत घेताना 100 वेळा विचार कराल. आपण सुरुवातीला हे समजून घेऊयात, की सूर्याची किरणं आणि आपली त्वचा याचं नेमकं नातं काय? सूर्यापासून मिळणारी अल्ट्राव्हायोलेट किरणं म्हणजेच UVA आणि UVB हे आपल्या त्वचेसाठी जसे घातक आहेत, तसेच ते शरीरासाठी आवश्यक सुद्धा आहेत. पण गेल्या काही वर्षात सनस्क्रीन कंपन्यांनी आपल्या मनात उन्हाबद्दल इतकी भीती निर्माण केली आहे, की आपण सूर्याकडे आपला शत्रू म्हणूनच बघू लागलोय. जेव्हा आपण सनस्क्रीनच्या बाटलीवर SPF 30 किंवा 50 असं लिहिलेलं बघतो, तेव्हा आपल्याला वाटतं की जितका आकडा मोठा, तितकं जास्त संरक्षण. पण हे मार्केटिंगचं सर्वात मोठं जाळं असतं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर SPF 15 हे 93% किरणांना अडवतं, तर SPF 50 हे 98% किरणांना अडवतं. म्हणजेच 15 आणि 50 या आकड्यांमध्ये संरक्षणाचा फरक फक्त 5% आहे. पण किमतीमध्ये मात्र दुप्पट किंवा तिप्पट फरक असतो. कंपन्या आपल्या या 1-2% वाढीव संरक्षणासाठी हजारो रुपये खर्च करायला लावतात. यातला सगळ्यात गंभीर भाग म्हणजे PA रेटिंग. अनेक सनस्क्रीन्स फक्त तुम्हाला उन्हात काळे पडण्यापासून वाचवतात, पण त्वचेच्या आत जाऊन कॅन्सर किंवा सुरकुत्या निर्माण करणाऱ्या UVA किरणांपासून तुमचं संरक्षण करत नाही. जर तुमच्या सनस्क्रीनवर PA++++ असं लिहिलेलं नसेल, तर तुम्ही फक्त पैशांचा चुरडा करताय असं समजायला हरकत नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जगभरातील नियम. युरोप आणि जपानमध्ये सनस्क्रीनच्या चाचण्या अत्यंत कडक असतात, पण भारतात अनेकदा आपण फक्त जाहिरातींना भुलतो. आपल्याला वाटतं की हे महागडं म्हणजे चांगलं, पण प्रत्यक्षात केवळ आपण ब्रँड्स व्हॅल्यूचे पैसे भरत असतो. आता आपण वळूयात सनस्क्रीनच्या प्रकाराकडे. बाजारात केमिकल आणि फिजिकल असे 2 प्रकारचे सनस्क्रीन्स मिळतात. केमिकल सनस्क्रीन्स हे आजकालच्या तरुणाईत खूप लोकप्रिय आहे, कारण ते लावल्यावर त्वचेवर दिसत नाही. ते पारदर्शक असतं. पण हे सनस्क्रीन काम कसं करतं हे माहिती आहे तुम्हाला? ते तुमच्या त्वचेमध्ये शोषलं जातं आणि सूर्याच्या किरणांना उष्णतेत रूपांतरित करून बाहेर टाकतं. यात ऑक्सिबेन्झॉन किंवा ॲव्होबेन्झॉन सारखी रसायने असतात. अनेक आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार ही रसायने रक्तामध्ये शोषली जातात आणि शरीरातील हार्मोन्सच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतात. काही देशांमध्ये तर ऑक्सिबेन्झॉनवर बंदी घालण्यात आली आहे, कारण ते समुद्रातील प्रवाळांना सुद्धा नष्ट करतात. विचार करा, जे रसायन समुद्रातील जीवांना मारू शकतं, ते तुमच्या त्वचेसाठी सुरक्षित कसं असेल? या उलट फिजिकल आणि मिनरल सनस्क्रीन, ज्यात झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साईड असतं, ते त्वचेवर एक आरसा तयार करतं. हे सनस्क्रीन त्वचेत शोषलं जात नाही, तर ते सूर्याच्या किरणांना बाहेरूनच परावर्तित करतं. जरी हे दिसायला थोडं पांढरं दिसत असलं, तरी आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वात सुरक्षित मानलं जातं. केवळ लुक चांगला हवा म्हणून आपण आपल्या आरोग्याशी तडजोड करतो. अनेकदा आपण सनस्क्रीन लावतो आणि विचार करतो की आता आपण उन्हात कितीही वेळ फिरू शकतो. पण ही दुसरी मोठी चूक आहे. अमेरिकेच्या FDAने स्पष्ट केलंय की कोणतंही सनस्क्रीन पूर्णपणे सनब्लॉक नसतं. ते फक्त काही काळ संरक्षण देतं. आपण एकदा लावलेलं सनस्क्रीन दिवसभर काम करेल याच भ्रमात राहतो आणि आपली त्वचा अधिक खराब होऊन जाते. अजून एक भ्रम म्हणजे वॉटरप्रूफ किंवा स्वेटप्रूफ सनस्क्रीन वापरणं. ते फक्त 40 ते 80 मिनिटांपर्यंतच तग धरू शकतात. या सगळ्यात आपण नैसर्गिक वरदानाला विसरतोय, ते म्हणजे व्हिटॅमिन डी. आपलं शरीर सूर्याच्या मदतीने जे जीवनसत्व तयार करत असतं, ते हाडांच्या मजबूतीसाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. आज भारतात 80%हून अधिक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.
आणि याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे सनस्क्रीनचा अतिवापर. आपण सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत उन्हात जाणं पूर्णपणे टाळतो किंवा सनस्क्रीनचा जाड थर लावून जातो, ज्यामुळे शरीर व्हिटॅमिन डी बनवूच शकत नाही. याचा परिणाम फक्त हाडांवर नाही तर आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सुद्धा होतो. पण स्वतःला खरं तर एका काचेच्या पेटीत बंद करून ठेवलंय. आणि त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. आपल्या पूर्वजांचा विचार केला तर त्यांच्याकडे ही रसायने नव्हतीच, तरी त्यांच्या त्वचा इतक्या निरोगी कसं काय? कारण ते आहाराकडे लक्ष द्यायचे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, लायकोपियन, जे टोमॅटोमध्ये असतं, आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त आहार तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या उन्हाशी लढण्याची ताकद देतो. आपण बाहेरून लेप लावण्यावर भर देतो, पण आतून शरीराला सक्षम बनवण्याकडे दुर्लक्ष करतो. ही जागरूक ग्राहक होणं ही काळाची गरज आहे. कंपन्या त्यांच्या ॲड्समधून ग्लो आणि फेअरनेसच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात आपल्या नैसर्गिक संरक्षणाशी खेळतच असतात. सनस्क्रीन वापरलीच पाहिजे, पण त्याच्यामागचे घटक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या सनस्क्रीनमध्ये ऑक्सिबेन्झोल नावाचं रसायन असेल तर ती सनस्क्रीन वापरणं टाळा. निसर्गाने आपल्याला जे संरक्षण दिलं आहे त्याला पूर्णपणे नाकारून आपण कृत्रिम गोष्टींच्या मागे पळतोय. शेवटी आपल्याला हे समजून घ्यावंच लागेल की सनस्क्रीन हे औषध नाही, तर ते एक साधन आहे. त्याचा वापर मर्यादित आणि विचारपूर्वकच असायला पाहिजे. सकाळी कोवळ्या उन्हात 10 ते 15 मिनिटं बसणं हे 1000 रुपयांच्या सनस्क्रीनपेक्षा जास्त फायदेशीर आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही सनस्क्रीन घ्याल त्याच्या मागचं घटक बघणार की SPF बघणार, हे मला नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कोणती सनस्क्रीन वापरताय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.